नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही सुरू करतोय, असं मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत महायुतीने निवडणुकी अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केली आणि याचा नक्कीच त्यांना निवडणुकीमध्ये फायदा झाला. ते चांगल्या बहुमताने निवडून आले. यात लाडक्या बहिणींचाही खूप मोठा वाटा होता. पण मंडळी, आता महायुती सरकारने सुरू केलेली ही लाडकी बहीण योजना आता त्यांच्यासाठीच डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते. अनेक महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं दिसतोय. नेमकं काय आहे हे प्रकरण? थोडक्यात आपण माहिती बघूया. तर मंडळी, निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू केल्याने मागेल त्याला योजना लागू करण्यात आली होती, कारण पुढे निवडणुका होतात आणि निवडणुकीत महिलांकडून वोट मिळवण्यासाठी सरकारने कोणत्याही महिलांना नाराज केलं नाही. ज्यांनी ज्यांनी योजनेसाठी अप्लाय केला त्यापैकी बहुसंख्य फॉर्म हे अप्रूव्ह करण्यात आले. त्यामुळे असंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. यात असंही दिसून येत आहे की अनेक अपात्र महिलांनी, ज्या या योजनेच्या निकषात बसत नाही, अपात्र आहेत, अशा महिलांनी सुद्धा योजनेचा फॉर्म भरून घेऊन लाभ मिळवला. काही तर अजूनही लाभ मिळत आहेत. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी आता इतर विभागांचा निधी वळवला जात असल्याचं दिसून आलंय. म्हणजे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडतोय. त्यामुळे आता इतर विभागांचा निधी सुद्धा लाडक्या बहिणींना देण्यासाठी लाडकी बहीण योजनेकडे वळवला जातोय. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने आता लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झाली. पडताळणीनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली किंवा येते अजूनही. पण या असंख्य लाडक्या बहिणी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतला. महिलांची नावे वापरून काही पुरुषांनी योजनेचे पैसे लाटल्याचे प्रकरण आपण बघितले. त्यानंतर आता सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलाय. म्हणजे बघा, हजारोंमध्ये यांचा पगार आहे, चांगल्या सरकारी नोकरीला आहेत, तरीही या महिलांनी, सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय, पैसे घेतलेत. आणि ज्या गरीब महिला, ज्यांना खरंच फॉर्म नीट भरता आले नाही किंवा डॉक्युमेंट देता आले नाही, त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले. त्यांना अजूनही योजनेचा लाभ मिळाला नाही. पण ज्यांना योजनेचा लाभ मिळायला नको होता, त्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी मात्र योजनेचा चांगलाच लाभ मिळवलाय, चांगलाच हात धुवून घेतलाय. तसं तर यांना काही गरजही नव्हती, तरी यांना काही ₹1500चा मोह सुटलेला दिसत नाहीये. तर याविषयी आपण एकदा सविस्तर माहिती बघूया. लाडकी बहीण योजनेतील स्पष्ट अट होती की शासकीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. स्पष्टपणे सुरुवातीपासून त्यामध्ये ही अट होती, लिहिलेलं होतं. हा निकष होता की शासकीय कर्मचाऱ्यांनी योजनेसाठी फॉर्म भरूच नाही, कारण त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पण तरीही त्यांनी फॉर्म भरला असं दिसून येतंय. सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला 1,20,000 कर्मचाऱ्यांची यादी पाठवली. ही सुरुवात आहे फक्त. सुरुवातीला फक्त 1,20,000 कर्मचाऱ्यांची यादी पाठवली. त्यानंतर हा घोटाळा बाहेर आला. यादी पडताळणीनंतर तब्बल 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघड झालं. म्हणजे बघा, फक्त 1,20,000 कर्मचाऱ्यांचीच ही यादी आहे. यापेक्षा अजून मोठी यादी येणार आहे. तर ह्या 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये ज्यांनी गैरफायदा घेतला अशा महिला आहेत 2,652. या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय, गैरफायदा घेतलाय. यामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 या महिलांचा सहभाग आहे. जास्तीत जास्त कोणत्या महिला आहेत? वर्ग 3 आणि वर्ग 4. या महिलांनी ऑगस्ट 2024 पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी ₹13,500 घेतल्याची माहिती समोर आली. तर एप्रिल महिन्यापर्यंतचा हा डेटा समोर आलाय. त्यामध्ये म्हणजे यांना एका लाडक्या बहिणीला विचार केला तर प्रत्येक महिन्याचा पगारच 13 तर काय 20,000च्या पुढेच असणार आहे त्यांचा पगार. तरी ₹1,500 साठी त्यांनी एवढं चुकीचा निर्णय घेणं, मला तर हे कमाल वाटतंय. अजूनही हे समजत नाही का त्यांनी अशा प्रकारे गैरफायदा घेतला. आतापर्यंत त्यांनी ₹13,000 यात एप्रिल महिन्यापर्यंत ₹13,000 प्रत्येक लाडक्या बहिणीने घेतल्याचं दिसतंय. आणखी 6,00,000 शासकीय कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे. मी म्हटलं की इथं 1,20,000च कर्मचाऱ्यांची पडताळणी झाली. त्यानंतर हे समोर आलंय अजून 6,00,000 शासकीय कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे हा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे महिन्याला ₹1,500 मिळवण्याच्या मोहासाठी या लाडक्या बहिणींनी खूप मोठी जोखीम घेतली. त्यामुळे साहजिक आहेत की कारवाई पण होणार यावरती. तर काय नेमकी कारवाई होणार आहे तेही आपण बघूया. तर जी काय माहिती मिळते त्यानुसार आता या गैरफायदा घेणाऱ्यांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषाची आता कसून पडताळणी केली जाते. अपात्र महिलांना या योजनेतून वगळायला सुरुवात केली. काही महिलांनी निकष न पाळता चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांच्याकडून आता पैसे वसूल करायला सुरुवात केली. गैरफायदा घेणाऱ्या शासकीय कर्मचारी महिलांकडून आता तर
₹3,58,00,000 वसूल केले जाणार आहेत. म्हणजे टोटल जे काही महिला आहे आतापर्यंत ज्यांनी गैरफायदा घेतला असं आढळलंय, त्यांच्याकडून ₹3,58,00,000 वसूल वसूल केले जाणार आहे. अजूनही यात काही महिला निघू शकतात. अजूनही पडताळणी होणार आहेत आणि नक्की निघतील. मला असं वाटतंय, की ज्या पद्धतीनं फॉर्म भरले गेले, सर्वांचे अप्रूव्ह होत होते, तेव्हा त्यांना असं वाटलं असेल, की आमचे अप्रूव्ह होईल. आम्ही ₹1,500 लाभ घेऊ. पण तुम्ही सरकारी कर्मचारी आहात, एवढा पगार घेतायत महिलांना आणि ही जी काही योजना आहे, ती गरीब महिलांसाठी आहे. तुमच्यासाठी नाही. तुम्ही सरकारकडून पगार घेतायत महिन्याला, तरी ह्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि तेही किती महिन्याला फक्त ₹1,500 मिळतायत. मग काय गरज होती फक्त ₹1,500 मिळवण्यासाठी एवढी मोठी जोखीम घेण्याची? तर आता पडताळणी तर सुरू आहेत, केली जाते. त्यामुळे अजूनही यात काही धक्कादायक माहिती पुढे समोर येऊ शकते. तर मंडळी या योजनेविषयी अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील, तर या व्हिडिओखाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.